आज नाश्त्याला मोमोज केले होते, सो तुम्हाला पण रेसिपी शेअर केली। आधी पीठ मळून घेऊया। त्यासाठी लागणार आहे 2 कप मैदा, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं, तर मोमोज सॉफ्ट बनतात। पीठ 4 ते 5 मिनिटं मळत राहायचं आहे। तर हा डो तयार झालेला आहे। तर आपण 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि मोमोज स्टफिंग तयार करूया। कोबी कट करून घेतली, शिमला मिरची बारीक करून घेतलं, एक कांदा कट केला, त्यानंतर एक कढई घेतली, त्यामध्ये कोबी घेतले, कांदा घेतला, मिश्रण मिक्स केले, त्यामध्ये पनीर घेतले, चिली फ्लेक्स टाकलं, ऑर्गॅनो घेतलं, त्यानंतर कढईत तेल टाकलं, लसणाची पेस्ट टाकली, कोबी टाकली, सोया सॉस घेतलं, विनेगर घेतलं, 1 स्पून, चवीनुसार मीठ टाकलं आणि गॅस लो फ्लेमवर करून 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर घेतलं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मोमोजसाठीची स्टफिंग रेडी झालेली आहे, तर याला थंड होऊ देऊया। तर या ठिकाणी मी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर या चाळणीत तेल पसरवायचं आहे, त्यामध्ये मोमोज चिटकत नाही। तर यामध्ये मोमोज ठेवूया। यावर झाकण ठेवून 12 ते 13 मिनिट मोमोजला वाफेवर ठेवायचं आहे। तर आता 12 मिनिटं झाले आहेत। तर आता झाकण उघडून पाहूया। तर तुम्ही पाहू शकता मोमोज रेडी झाले आहेत। तर तुम्हाला मोमोजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।